अहिल्यानगर शहरातील बंगाल चौकी येथील जय जलाराम फूड प्रोडक्ट्स बेकरीमध्ये व्हॅनिला मावा कप केक खाल्ल्यानं मुलगी आजारी पडल्याची तक्रार एका ग्राहकानं अन्न आणि औषध प्रशासनाकडे म्हणजेच FDA कडे केली। प्रशासनाने या तक्रारीची चौकशी करून अहवाल सादर केला असून त्यात तक्रारीत तथ्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे। अहवालामध्ये नमूद केल्यानुसार प्रशासनाने बेकरीची तपासणी केली असता तिथे कोणताही मुदतबाह्य अन्नपदार्थ किंवा बुरशी लागलेला खाद्यपदार्थ आढळला नाही। तपासणीमध्ये सर्व काही योग्य असल्याचं दिसून आलं। अन्न व्यावसायिकानं आणि तक्रारदार ग्राहकानं सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी केल्यावर ही बाब समोर आली आहे। तक्रारदार यांनी दावा केला होता की त्यांच्या मुलीनं केक खाल्ल्यानंतर तिची तब्येत बिघडली। तक्रारदारानं 8 सप्टेंबर रोजी केक खरेदी केले होते असे तक्रारात नमूद केले आहे। मात्र त्यांनी तक्रारीसोबत जोडलेल्या डॉक्टरांच्या प्रमाणपत्रानुसार केक खरेदी केल्याच्या 2 दिवस आधीच उपचारासाठी गेली होती। यावरून तक्रारीमध्ये कोणतेही तथ्य आढळले नाही असे अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे। या अहवालानंतर जय जलाराम फूड प्रोडक्ट्सचे नकुल चंदे यांनी या घटनेच्या व्हिडिओमुळे झालेल्या बदनामीबद्दल स्पष्टीकरण दिलं आहे। नमस्कार, मी नकुल दिलीप चंदे आणि माझ्यासोबत आहेत माझी आई दीपा दिलीप चंदे। आमचा व्यवसाय आहे जय जलाराम फूड प्रोडक्ट्सचा, ज्याच्यामध्ये आम्ही बेकरी प्रोडक्ट्स बनवतो आणि कंपनी आमची आहे 1997 पासून, आता 28व्या वर्षामध्ये आम्ही आहोत। या व्हिडिओचं कारण असं की मागच्या 4-5 दिवसापासून आपल्यापर्यंत एक व्हिडिओ पोहोचला असेल, ज्याच्यामध्ये बरंचसं जे सांगितलं गेलं ते खोटं होतं। तर तुमच्या मनात संभ्रमण होणं हे खूपच नॅचरल आहे, एक डाऊट येणं खूपच नॅचरल आहे। सो एक रिस्पॉन्सिबल मॅन्युफॅक्चरर म्हणून मला असं वाटतं की त्या गोष्टी सगळं क्लिअर करणं आणि त्याबद्दल आमची बाजू स्पष्टीकरणाशी मांडणं खूप गरजेचं वाटलं आम्हाला। त्यामुळे आम्ही हा व्हिडिओ आज करत आहोत। 12 तारखेला एक कस्टमर आमच्याकडे आले, त्यांची तक्रार होती, त्यांना आम्ही समजवण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचं म्हणणं होतं की अशा प्रकारे जो केक आम्ही नेला होता ते खाऊन माझ्या मुलीला फूड पॉइझनिंग झालं असं त्यांनी त्यामध्ये क्लेम केलं होतं। त्यावरून ती जी तक्रार त्यांनी फूड डिपार्टमेंटला जाऊन केली आणि त्याबद्दलचा तो व्हिडिओ पाठवला गेला। फूड डिपार्टमेंटने आमच्याकडे येऊन आम्हाला इन्स्पेक्शनसाठी सांगितलं की आम्ही तुमच्याकडे इन्स्पेक्शनसाठी आलेलो आहोत, तर तुम्ही तुमची बाजू आम्हाला सांगा। आम्ही त्यांना जे काही कागदपत्र लागत होते ते सगळे कागदपत्र त्यांना आम्ही पुरवले। ते मग काही बिलं असतील, त्याचे ट्रान्झॅक्शन डिटेल्स असतील, प्रोडक्ट बद्दलची माहिती असेल, हे सगळं आम्ही त्यांना पुरवलं। ते पुरवल्यानंतर आमची बाजू आम्ही मांडली आणि काही कागदपत्र जे त्यांनी तिथे जमा केले होते तक्रारदारांनी, ते कागदपत्र, आमच्याकडचे कागदपत्र, आमच्याकडचं स्पष्टीकरण पूर्ण ऐकल्यानंतर त्यांनी हा जो अहवाल आहे तो त्यांनी आमच्याकडे आज दिलेला आहे, आज रोजी दिलेला आहे। काही कस्टमरला वाटलं असेल की असं जे 4 दिवसापासून घडतंय त्यावर अजून जलाराम कंपनीने काही स्पष्टीकरण कसं काय दिलेलं नाही। तर आम्ही वाट पाहत होतो एकदाच फूड कंपनी असल्यामुळे फूड डिपार्टमेंट जो आहे तो सगळ्यात प्राईम जागेवर असतो, त्यांचा अहवाल सगळ्यात महत्वाचा असतो। तर या अहवालामध्ये क्लिअरपणे जे फूड इन्स्पेक्टरने जे मेन्शन केलेलं आहे ते असं आहे की त्यांनी त्याच्यामध्ये तक्रारीसोबत त्यामध्ये मेडिकल सर्टिफिकेट जोडलेलं होतं। मेडिकल सर्टिफिकेट मध्ये त्यांची मुलगी जी आहे ती ओपीडी ट्रीटमेंटसाठी गेलेली आहे असं नोंदवलेलं होतं आणि ती ओपीडी ट्रीटमेंट जी आहे ती 6 तारखेला गेलेली होती आणि फूड ऑफिसरनी आमच्याकडचं बिल आणि त्यांनी दिलेली तक्रार हे सगळं मॅच करून 8 तारखेला त्यांनी प्रोडक्ट आमच्याकडनं घेऊन गेलेले आहेत असं त्यामध्ये नमूद केलेलं आहे। सो ओपीडी मध्ये 6 तारखेला ट्रीटमेंट झाली, प्रोडक्ट नेलेलं 8 तारखेला आणि त्यांनी असं मेन्शन केलं की आमचं प्रोडक्ट खाल्ल्यामुळे हे घडलेलं आहे। तर फूड इन्स्पेक्टरनी हे सगळी शहानिशा करून तुमची याच्यामध्ये काही चूक नाहीये आणि या तक्रारीमध्ये आम्हाला काही तथ्य वाटत नाही असं याच्यामध्ये दिलेलं आहे। तो याचं सुद्धा एक डिटेल याचं सगळ्यापर्यंत पोहोचावं त्यासाठी आम्ही हा व्हिडिओ करत आहोत। सो त्यामुळे जे काही आमच्या विरुद्ध जे काही हे झाली आहे, एक व्हिडिओ टाकल्यामुळे जे बदनामी झालेली आहे, तर त्याबद्दल क्लॅरिफिकेशन देणं आम्हाला गरजेचं वाटलं। सो अशाच प्रकारे ज्या लोकांनी एवढ्या वर्षांपासून आमच्यावरती विश्वास ठेवलेला आहे तर त्याला कुठंही तडा जाऊ देणार नाही ही आमची भूमिका असेल। आधी कधी असं घडलेलं नाही
आत्ताचे घटनेत सुद्धा घडलेलं नाही आणि इथून पुढे सुद्धा असं काही घडणार नाही. तुम्ही तुमच्या ब्रँडवरती ज्या प्रकारचा प्रेम करत आहात त्याच प्रकारे करत राहा, एवढंच मी सगळ्यांना सांगेन. आमच्याकडचं स्पष्टीकरण जे आहे ते पूर्ण लिगली क्लिअर आहे. तसेच तक्रारदाराने जी तक्रार नोंदवली त्यामध्ये त्यांनी हे सांगितलेलं आहे की त्यांनी जो केक नेला तो 8 तारखेला नेलेला आहे आणि त्यांच्या मुलीला फूड पॉइझनिंग झालं. मात्र त्यांनी जे डॉक्युमेंट सबमिट केले फूड डिपार्टमेंटला त्यामध्ये असं दिसून येत आहे की त्यांच्या मुलीला व्हायरल फीवरसाठी 6 तारखेला त्यांनी ओपीडी ट्रीटमेंट घेतलेली होती. ते म्हणाले की गेल्या 28 वर्षांपासून ग्राहकांनी आमच्यावर भरभरून प्रेम दिलं आहे. आम्ही गुणवत्ता जपण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील असतो. यापुढेही ग्राहकांचे असेच प्रेम मिळत राहील अशी आशा आहे. दर्जेदार शिक्षणाची हमी म्हणजेच JSS गुरुकुल. प्ले ग्रुप ते इयत्ता 8वी इंग्रजी माध्यमासाठी प्रवेश प्रक्रिया सुरू. डिजिटल तंत्रज्ञानाद्वारे शिक्षण पद्धती. एका वर्गात फक्त 20 ते 25 विद्यार्थी. गणितामध्ये प्रावीण्यासाठी अबॅकस. पिकअप अँड ड्रॉप फॅसिलिटी. ठिकाण बालाजी कॉलनी, अंबिकानगर, केडगाव, अहमदनगर. संपर्क 0241 241 7007, 9403 98 7007 आणि 9371 38 8007.